देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की मी जिवंतांचा परमेश्वर आहे, मेलेल्यांचा नाही. तुम्हाला माहिती प्रियांनो, ख्रिस्ती जीवन एका माशासारखं जीवन आहे. कोणासारखं? मासा माहिती तुम्हाला? मासा. माशाचं एक वैशिष्ट्य आहे, मासा जो असतो ना, जर मेलेला असेल तर नदीमध्ये पाण्यासोबत वाहतो. कसा वाहतो? ज्या दिशेला पाणी वाहील ना त्या दिशेला वाहतो, जर मासा मेलेला असेल तर. पण जर मासा जिवंत असेल तर तो कधीच पाण्यासोबत वाहत नाही, तर तो काय करतो? पाण्याच्या उलट्या दिशेला वाहतो. हालेलुया. म्हणजे जिकडून पाणी येत आहे ना तिकडं तो कधीच वाहणार नाही, तर जिकडं पाणी येत आहे ना त्याच्या उलट्या दिशेला तो वाहतो. हा असतो मासा. हालेलुया. ख्रिस्ती जीवन हे तसंच आहे. जर आत्मिक रीतीने आपण मेलेलो असू ना तर तुम्ही सगळे जगासारखे चालाल. कोणासारखे? जशी जगातले लोक करतील ना तुम्ही सेम तसंच कराल. पण जर तुम्ही आत्मिक रीतीने जिवंत असाल तर तुम्ही त्या गोष्टी कराल जे जग करत नाही. म्हणजे तुम्ही जगाच्या विरुद्धार्थी चालाल. हालेलुया. जगाला जे आवडते ते तुम्ही करणार नाही, जग जसं करतं तसं तुम्ही करणार नाही. म्हणून समजून घ्यायचं, आत्मिक जीवनामध्ये जर तुम्ही आणि मी जिवंत असू तर जगाच्या प्रवाहाप्रमाणे चालू नका, तर जगाच्या विरुद्ध अर्थी चाला. हालेलुया. जग ज्या गोष्टी करते त्याच जर आपण करत असू ना, समजून घ्यायचं आत्मिक रीतीने आपण मृत झालेलो आहोत, कारण जगाच्याच प्रवाहामध्ये आपण वाहत चाललेलो आहोत. आणि म्हणून प्रियांनो, जो नाताळ आपण सर्वजण साजरा करत आहोत, हा साजरा करत असताना आज आपल्याला बघायची गोष्ट गरज आहे की नेमकं आपण कशा पद्धतीने ह्या गोष्टी करतो आहोत. जग करतं तसं का परमेश्वर माझ्याकडून अपेक्षा करतोय त्याप्रमाणे? आता नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा. मी जे प्रश्न विचारेल त्याचे उत्तर द्यायचे बरं का. नाताळाचा आनंद किती दिवस असतो? कोण सांगेल? नाताळाचा आनंद प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं बरं का, काही पण खोटं नाही बोलायचं, प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे. सांगा, नाताळाचा आनंद किती दिवस असतो जास्तीत जास्त? बरं, सरांनी उत्तर दिलं 1 आठवडा. अजून कोणी? 1 महिना पण असतो नाही का? काही काही ठिकाणी 1 महिन्यापासून 1 डिसेंबर पासून सुरू होऊन जातं. अजून काही कोणाचं उत्तर आहे काही? बरं, 1 महिना किंवा 1 आठवडा, बरोबर आहे ना? हे उत्तर आपल्याकडून आलं, हे स्वाभाविक आहे. मग मला एक सांगा, नाताळाचा आनंद किती दिवस, जास्तीत जास्त किती दिवस सांगितला? जास्तीत जास्त 1 महिना, म्हणजे 1 डिसेंबर पासून तर 31 डिसेंबर पर्यंत, बरोबर आहे ना? म्हणजे किती महिना? 1 महिना नाताळाचा आनंद. बरं, मला एक कळत नाही, नाताळाचा आनंद संपतो का? संपतो कशासाठी? का संपतो नाताळाचा आनंद? समजा 1 तारखेपासून नाताळ सुरू झाला आणि आपण आनंद करायला लागलो आणि 31 डिसेंबरला नाताळ संपला असं आपण जाहीर केलं, मग तो संपला कशामुळे? सुरुवात कशामुळे झाली नाताळाच्या आनंदाची? कोण सांगेल बरं? मग 1 तारखेला जन्म झाला का? हा, बरं ठीक आहे ना. आनंद कशामुळे सुरू केला तुम्ही मला हे सांगा. आनंद म्हणजे काय? बरं, मला आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आनंद म्हणजे काय सांगा. आनंद कशाला म्हणतो आपण? हा बोला. नाही, आनंद जनरली आपण ज्याला आनंद म्हणतो, आनंद म्हणजे काय? एखादी अचानक चांगली घटना घडली तर आपल्याला काय होतो? आनंद. अजून कोणी मला काहीतरी गिफ्ट दिलं, काय होतो? नवीन कपडे घेतले, काय होतो? नवीन घड्याळ घेतली, काय होतो? नवीन घर बांधलं, काय होतो? बरोबर आहे की नाही? बरं, मला एक सांगा, आनंद जो आहे तो कोणाशी संबंधित आहे? जर समजा दुसऱ्याला नोकरी लागली, तुम्हाला आनंद होईल? दुसऱ्याने घर बांधलं, तुम्हाला आनंद होईल? मग आनंद कोणा बाबतीत होतो? फक्त अरे बोला ना. कोणाच्या बाबतीत चांगलं घडल्यावर? स्वतःच्या. दुसऱ्याच्या बाबतीत चांगलं घडल्यावर आनंद होतो का? नाही. नीट लक्ष द्या. 3 मित्र होते. किती मित्र होते? सगळ्यांना समजतंय मागेपर्यंत? हा, किती मित्र होते? 3. नीट लक्ष द्या. या 3 मित्रांना एके दिवशी देव प्रसन्न झाला. कोण प्रसन्न झाला? देव. आणि देवदूत आला आणि देवदूताने त्या तिघांना विचारलं, तुम्ही एक एक गोष्ट मागा, मी तुम्हाला देऊन टाकेल. जी काही मागाल, पण एकचदा मागायचं. समजतंय तुम्हाला? काय सांगितलं देवदूताने? तुम्ही एक कोणती पण गोष्ट मागायची, मी तुम्हाला देऊन टाकेल, पण दुसरी मागता येणार नाही, म्हणून तुम्ही विचारपूर्वक मागा. आता नीट लक्ष द्या. हे 3 मित्र जे होते ना, ते दिसायला किंवा रंगाने काळे होते, माझ्यासारखे. कसे होते? रंग कोणता होता? काळा.
काळ्या रंगाचे होते तिघ. आता देवदूत प्रसन्न झाला. देवदूताने सांगितलं किती मागायचं? एकच. आता पहिला जो मित्र होता तो लगेच पटकन देवदूताला म्हटला, देवदूत मला एक काम कर, मला गोरं करून टाक. काय बोलला? मला गोरं करून टाक. देवदूत म्हणला ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण हो. त्या क्षणाला तो जो मुलगा होता ना तो गोरा होऊन गेला. कसा होऊन गेला? गोरा. दोघं मित्र जे आहेत ना ते बघत होते, बापरे एकदमच गोरा होऊन गेला. हालेलुया. किती गोरा होऊन गेला. आता दुसरा जो आहे त्याची वेळ आली. देवदूताने विचारलं तुला काय पाहिजे? तो म्हटला मला पण गोरं व्हायचंय. काय बोलला? मला पण गोरं व्हायचंय. दुसऱ्याला पण देवदूताने काय करून टाकलं? गोरं करून टाकलं. आता दोघं एकमेकांना बघताय, खुश झाले, आनंद झाला. का? कारण अशी गोष्ट घडली जी आजपर्यंत घडली नाही. दोघं काय झाले? गोरे होऊन गेले. आता तिसऱ्याची वेळ आली. किती वेळची? तिसऱ्याची. तिसऱ्याला देवदूताने विचारलं बोल तुझ्यासाठी मी काय करू? तिसरा म्हटला प्रभू या दोघांना परत काळं करून टाक. काय बोलला? या दोघांना परत काळं करून टाक. देवदूताने केलं ना. का? कारण एकच मागणी ऐकायची होती. हालेलुया. जे मागशील ते पूर्ण होईल. याला आनंद स्वतः गोरा होण्यामध्ये नव्हता, दुसऱ्यांना काय करण्यात होता? डिपेंड आहे. आनंद आपला कशात असेल हे सांगता येत नाही. आज तुम्ही कोणत्यामुळे गोष्टीमुळे आनंद करताय नाताळाचं हे तुम्हालाच माहिती आहे. हालेलुया. म्हणून तर नाताळ संपतो आणि सुरू पण होतो आपला. पण जर देवाच्या वचनाप्रमाणे बघायला गेलं ना, एक वचन जे आपण पास्टर साहेबांनी पहिल्यांदाच वाचलं ते वचन आपण परत वाचून घेऊ. लूक शुभवर्तमान याचा 2 अध्याय वचन 10. लूक शुभवर्तमान अध्याय 2 वचन 10. देवदूत त्यास म्हणाला मत डरो क्योंकि देखो मैं तुम्हें बड़े आनंद का सुसमाचार सुनाता हूँ जो सब लोगों के लिए होगा. हालेलुया. मराठीत काय गेले वाचा. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला भिऊ नका कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आमेन. इंग्लिश मध्ये ग्रेट जॉय असा शब्द आलेला आहे. काय? ग्रेट जॉय. जो आनंद आजपर्यंत कधी झाला नाही त्या आनंदाबद्दल सुवार्ता ही त्या ठिकाणी देवदूतांना सांगितली गेली. तुम्हाला माहितीये ह्या आनंदात आणि आपल्या आनंदात काय फरक आहे? जो आनंद देवदूत त्या ठिकाणी बोलला ना की जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. त्या आनंदाचं वैशिष्ट्य आहे की तो आनंद कधीच संपत नाही. पण जो तुम्ही आणि मी आनंद साजरा करतो ना, प्रॉब्लेम हा आहे की तो आनंद काय होतो? संपतो. जास्तीत जास्त किती दिवस टिकतो आणि त्याच्यानंतर काय होतो? बोला त्याच्यानंतर काय होतो? बरं 1 महिना आनंद का टिकतो बरं सांगा मला. किंवा 1 आठवडा. जास्त 1 महिना पण जास्त होऊन गेला. आपण नाही करत तेवढं. जास्तीत जास्त आपण किती करतो आनंद? 24 तारखेपासून तर 31 डिसेंबर पर्यंत. बरोबर आहे ना? म्हणजे 1 तारखेपर्यंत. म्हणजे 8 ते 10 दिवस. बरोबर आहे ना? हा. मग मला एक सांगा, ह्या 8 ते 10 दिवसामध्ये आपला आनंद खूप असतो आणि जसा नवीन वर्ष लागलं 2 तारीख आली की आपला आनंद फुसून जातो. राहतो का? नाही. बरं कारण काय? बरं कोण सांगेल? काय वाटतं तुम्हाला? आनंदाची सुरुवात कशामुळे होती? हा नाताळ. बरोबर आहे, नाताळामुळेच होती. पण त्या आनंदाची सुरुवात कशामुळे होती? सुरुवात काय काय होतं नाताळाच्या वेळेस? बरं मला एक सांगा, नाताळाला जर पास्टरांनी सांगितलं एकाने पण नवीन कपडे घ्यायचे, एकाने पण घरी डोनट बनवायचे, इथं चर्च मध्ये बिर्याणी भेटणार, आपण चर्च सजवायचं, डान्सचे कार्यक्रम करायचे, कोणतेच प्रोग्राम होणार नाही, फक्त यायचं, आराधना होईल, प्रार्थना होईल, वचन होईल आणि या ठिकाणी आपण नाताळ साजरा करायचा. किती लोक खुश राहाल? बोला बोला बोला. किती लोकांचा आनंद तसाच टिकून राहील? बोला. राहील का? सगळे म्हणतील याला काय नाताळ म्हणतात? लाइटिंग ने याला काय नाताळ म्हणतात? नवीन कपडे ने याला काय नाताळ म्हणतात? गोडधोड ने याला काय नाताळ म्हणतात? चांगला चिकन मटन खायला भेटत नाही याला काय नाताळ म्हणतात? म्हणजेच आपला नाताळ कशामध्ये आहे? खाण्या आणि पिण्यामध्ये. आपला नाताळ कशामध्ये आहे? नवीन. विचार करा, कल्पना करा, जर तुम्हाला बहिणींनो नवीन साडी नवऱ्याने नाही घेऊन दिली, काय तुम्ही नाताळाला खुश राहाल का? प्रभू येशू जन्माला आल्याचा आनंद नाहीये. आनंद कसला आहे? कपड्यांचा.
की मी नवीन कपडे घेतोय, पण बायबल म्हणतं जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो की आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मलेला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. आमेन. आनंद नवीन कपड्याचा नाहीये, आनंद जेवणाचा नाहीये, आनंद लाइटिंग आणि डेकोरेशनचा नाहीये, आनंद नाच गाण्यांचा नाहीये, आनंद उद्धारकर्त्याच्या जन्माचा आहे. हालेलुया. की ज्याच्याद्वारे माझ्या पापांची क्षमा झाली, ज्याच्याद्वारे माझे अपराध उचलले गेले, जे माझ्यावर मृत्यूदंडाची शिक्षा होती ती रद्द झाली, आज त्याचा जन्म झाला आणि त्या जन्मामुळे मला काय झाला? आनंद झाला. हालेलुया. आणि ज्यावेळेस हा आनंद तुमच्या जीवनामध्ये होईल ना, तुमचा नाताळ वर्षभर चालेल. मला किती दिवस चालेल? नारायण वामन टिळक यांचं एक गाणं आहे ना, आपण गातो, ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का येता येता का. बरोबर आहे ना? हा, ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का. नारायण वामन टिळक कोण होते माहिती तुम्हाला? एक ब्राह्मण व्यक्ती होता, ज्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झाली. शोधत होता पण देव सापडत नव्हता. अचानक एके दिवशी त्याचं लक्ष एका लायब्ररी मधील पुस्तकाकडे गेलं. ते बायबल होतं. आणि ज्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी डोंगरावरील प्रवचन वाचलं येशू ख्रिस्ताचं, आणि त्या प्रवचनामध्ये, त्या वचनांमध्ये त्यांना ख्रिस्त सापडला. हालेलुया. त्यांना देव सापडला. आणि तुम्हाला माहितीये, त्या दिवसापासून जो आनंद त्यांच्या हृदयामध्ये आला ना, तो कधीच कोणी चोरून घेऊ शकलं, कधीच कोणी चोरून घेऊ शकलं नाही. हालेलुया. एक वचन वाचू चला आपण. योहान कृष्णवर्तमान, योहान कृष्णवर्तमान याचा 16वा अध्याय. योहान कृष्णवर्तमान याचा 16वा अध्याय आणि वचन 22 वाचू आपण. याप्रमाणे तुम्हाला, येशू म्हणतो, याप्रमाणे तुम्हाला आता दुःख झाले आहे, आता दुःख झाले आहे, तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन, तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल. आणि शिष्यांना येशू म्हणतो, तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून, व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार कोणीच काढून घेऊ शकत नाही. जर 1 महिन्याने आपला आनंद संपत असेल तर अजून तो आनंद आपल्याला भेटलेलाच. आठवड्याभरात जर आपला आनंद संपत असेल तर अजून तो आनंद आपल्याला भेटलेलाच नाहीये. बायबल म्हणतं, येशू म्हणतो, तुमचा आनंद तुमच्यापासून कोणीच काढून घेऊ शकत नाही. भले परिस्थिती बदलेल, अडचणी येतील, समस्या येतील, पण बायबल म्हणतं तुमचा आनंद तुमच्यापासून कोणीच काढून घेऊ शकत नाही. मग आपला आनंद कसा काय डिसेंबर महिन्यापुरताच असतो? जानेवारी पासून नोव्हेंबर पर्यंत आपण ओळखत बी नाही येशूला, आपण आठवत बी नाही येशूला, नाचत बी नाही त्याच्यासाठी, त्याची स्तुती पण नाही करत, आपण आनंद पण नाही करत, आपण उत्सव पण नाही करत. का? कारण आपला आनंद फक्त किती महिन्यासाठी आहे? बोला बोला, किती महिन्यासाठी? 1 महिन्यासाठी. पण बायबल देवाचं वचन म्हणतं, तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी चोरून घेऊ शकत नाही, कोणीच काढून घेऊ शकत नाही. याचा अर्थ अनेक लोकांना अजून तो आनंद मिळालाच नाही. आपल्याला आनंद आहे नवीन कपड्यांचा, आपल्याला आनंद आहे नाताळाच्या कार्यक्रमांचा, आपल्याला आनंद आहे सजावट केलेल्याचा, आपल्याला आनंद आहे जो उत्सव साजरा केला जातो ना त्याचा. येशूच्या जन्माचा, उद्धाराचा, पापक्षमेचा, नवीन जन्माचा आनंद फार कमी लोकांना आहे. त्यांना नाही फरक पडत की नवीन कपडे नाही राहिले तरी चालतील. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे बायबल मध्ये असं म्हटलेलं आहे. एक वचन वाचा बरं, फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय वचन 4. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय वचन 4. काय लिहिलंय? फिर मैं कहता हूँ, आनंदित रहो, प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. पौल म्हणतो आणि पुन्हा म्हणेन आनंद करा. असं वचन आहे. काय? प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा आणि पुन्हा म्हणेन आनंद करा. कधीपर्यंत आनंद करा? 1 महिन्यापर्यंत? 8 दिवस? 15 दिवस? कधीपर्यंत? सर्वदा. बोला, कधीपर्यंत? पौल म्हणतो प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. याचा अर्थ प्रत्येक क्षणी एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये तो आनंद तसाच असला पाहिजे. देवाचं वचन म्हणतं, तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी चोरून घेऊ शकत नाही. पण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, सध्याची परिस्थिती जी आहे ना, ख्रिस्ती लोकांचा आनंद फक्त 8 दिवस, 10 दिवस, जास्तीत जास्त 1 महिना आहे. त्याच्यावर त्यांचा आनंद टिकत नाही. कारण तुमचा आनंद ख्रिस्तामध्ये नाही, तुमचा आनंद वस्तूंमध्ये आहे, तुमचा आनंद तुमच्या कपड्यांमध्ये आहे. तुम्हाला ही इच्छा नसते की येशूचा जन्मदिवस येणार आहे, तुमची ही इच्छा असते की मला नवीन साडी त्या दिवशी घालता येईल.
हा, मला नवीन ड्रेस त्या दिवशी घालता येईल. आपल्याला त्या दिवसाची वाट पाहतो आपण की ज्या दिवशी मी महागडी साडी घेऊन ठेवलेली आहे ना, ती साडी मला नेसता येईल ना, बस त्या गोष्टीचा आनंद आहे आपल्याला. नवीन ड्रेस जो मी घेऊन ठेवलेला आहे ना, तो ड्रेस मला त्या दिवशी घालता येईल याचा मला आनंद आहे. जे काही डान्स मी बसवलेले आहेत ना, ते मला सादर करता येतील याचा मला आनंद आहे. प्रभू येशू आला गेला, माझा उद्धार झाला का नाही झाला याचा कोणालाच काही घेणं देणं, याचा कोणाला काही आनंद नाही. म्हणून आपला आनंद संपतो सुद्धा, तो जास्त काळ टिकत नाही. प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी चोरून घेऊ शकत नाही. आज परमेश्वराची इच्छा आहे त्या ख्रिस्ताच्या, त्या उद्धारकाच्या, त्या तारणाऱ्याच्या जन्माचा आनंद तुमच्या हृदयामध्ये व्हावा. आमेन. मग कोणतीच परिस्थिती तो आनंद तुमच्यापासून काढून घेऊ शकत, कोणतीच परिस्थिती. एक सुंदर गोष्ट आहे, कदाचित तुम्ही ऐकली असेल, व आपण परत एकदा ऐकू, नीट लक्ष द्या. एक राजा होता. कोण होता? बोलत जावर काय, कोण होता? राजा. आणि राजाचा एक प्रधानमंत्री होता. कोण होता? प्रधानमंत्री. प्रधानमंत्री येशूवर विश्वास ठेवायचा. काय करायचा? येशूवर खूप विश्वास ठेवायचा आणि खूप धार्मिक होता. आणि राजा जो होता तो देवाला मानत नव्हता. आता हा प्रधानमंत्री जो आहे ना, तो नेहमी म्हणायचा प्रभू जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. काय म्हणतो? हा, प्रधानमंत्री काय म्हणायचा नेहमी त्याच्या तोंडातून? प्रभू जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो. मग त्याच्या जीवनामध्ये अडचणी आल्या, समस्या आल्या, निराशा आल्या, सुख असेल, दुःख असेल, तरी सुद्धा हा प्रधानमंत्री जो आहे त्याच्या तोंडातून एकच शब्द, एकच वाक्य निघायचं. काय? प्रभू जे करतो ते चांगल्यासाठीच. म्हणजे तो नेहमी खुश असायचा. आमेन. दुःखी राहायचा नाही, निराश व्हायचा नाही. येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत हा जो प्रधानमंत्री होता ना, तो नेहमी आनंदी असायचा. पण राजा जो असायचा ना, त्या राजाला नेहमी असं वाटायचं कशाला घडी घडी तेच बोलतो हा, की प्रभू जे करतो ते चांगल्यासाठीच करतो, प्रभू जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. पण राजाला तो प्रधानमंत्री आवडायचा म्हणून राजा दुर्लक्ष करायचं. जाऊ द्यावं, बोलतो तर काय हरकत नाही, राजा त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचा. आता नीट लक्ष द्या. एकदा काय झालं, राजाने प्रधानमंत्रीला सांगितलं चल आता आपल्याला शिकारीला जायचंय. कुठे जायचंय? शिकारीला जायचंय. मग राजाने एक घोडा घेतला, प्रधानमंत्रीने घोडा घेतला आणि बाकी काही सैनिक राजासोबत शिकारीला जंगलामध्ये निघाले. आणि सर्वजण त्या ठिकाणी शिकारीला चाललेले होते. आता प्रधानमंत्री जो आहे, तुम्हाला सांगितलं की त्याच्या तोंडात कोणता शब्द राहायचा नेहमी? प्रभू जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. काहीही झालं, कोणतीही परिस्थिती आली ना, तरी सुद्धा हा प्रधानमंत्री एकच म्हणायचा प्रभू जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. आता राजा आणि तो शिकारीला गेले. राजा आणि तो ज्यावेळेस शिकारीला गेलेले असताना राजाला एक हरिण दिसलं. आणि राजाने पाहिलं ते हरिण आणि घाईघाईमध्ये राजाने बाण काढला आणि धनुष्याला लावला आणि घाईत त्याने तो बाण सोडायचा प्रयत्न केला. पण काय झालं, राजाचा एक बोट जो होता ना, तो त्या बाणाच्या पुढे लागला आणि तो बाणाने त्या बोटाला कापून टाकलं आणि बोटाचा तुकडाच पडला. काय बोलला? पडला तुकडा. राजा जोरात किंकाळला, त्याला त्रास झाला आणि रक्त व्हायला लागलं. बोट तुटून गेलेला होता राजाचा. प्रधानमंत्री शेजारीच उभा होता. प्रधानमंत्री कुठं होता? शेजारीच. प्रधानमंत्री राजाला म्हटला महाराज घाबरू नका, प्रभू जे करतो ते चांगल्यासाठीच राजाचा काय तुटला आणि हा काय म्हणतो? प्रभू जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. राजाला इतका संताप आला, अरे माझा बोटाचा तुकडा पडला, माझं गळगळ रक्त वाहतंय, मला वेदना होते, तू काय म्हणतो? प्रभू जे करतो ते चांगले. राजाला संताप आला. राजाने त्या ठिकाणी सैनिकांना म्हटलं याला धरा आणि याला जेलमध्ये टाका. म्हणे अजिबात मला याचं तोंड पाहायचं नाही. माझा बोट तुटून गेला, रक्त निघते, जखम झाली आणि हा म्हणतो प्रभू जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. त्या सैनिकांनी त्याला धरलं आणि घेऊन चालले होते, तरी पण तो सैनिकांना म्हणतो काही हरकत नाही महाराज, प्रभू जे करतो ते. याला कुठे घेऊन चालले आता? जेलमध्ये. तरी तो काय म्हणतो? प्रभू जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. राजा म्हणतो सुधर रे, आता चालणारा जेलमध्ये. तो म्हणतो नाही महाराज, प्रभू जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. त्याला घेऊन गेले जेलमध्ये. जेलमध्ये बिचारा गेला, त्याला जेलमध्ये टाकलं. 1 महिना निघून गेला, 1.5 महिना निघून गेला, 2 महिना निघून गेला, 6 महिने निघून गेले. हा कुठे? जेलमध्ये. 6 महिन्यानंतर राजा पण त्याला विसरून गेला आणि त्याच्यानंतर राजाची जखम वगैरे चांगली झाली आणि 6 महिन्यानंतर राजाने परत एकदा त्याला हौस आली की आपण कुठे जाऊ? परत एकदा शिकारीला. बोला कुठे जाऊ? शिकारीला. आता प्रधानमंत्री कुठे आहे? जेलमध्ये. आणि राजा कुठे आहे? त्याच्या राजवाड्यामध्ये. राजाने सेनापती आणि सैनिकांना सोबत घेतलं आणि म्हटलं चला आपल्याला परत कुठे जायचंय? शिकारीला. राजा परत शिकारीला निघाला. जंगलामध्ये घोड्यावर, बाकी सैनिक मागे आहेत. राजा जोराने चाललेला आहे जंगलामध्ये, घनदाट जंगलामध्ये राजा मध्ये निघून गेला.
आणि जंगल एवढं दाट होतं की राजा खूप मध्ये निघून गेला आणि शिपाई जे होते ते शिपाई मागे राहून गेले. राजा एकटा जंगलात हरून गेला. राजा काय झाला, एकटा जंगलात हरून गेला. राजाला रस्ता सापडत नव्हता. आणि तेवढ्यात त्या जंगलामध्ये काही जंगली लोक होते. कोण होते? जंगली लोक होते. आणि ते जे लोक होते ना ते सगळे त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी राजाला आजूबाजूला त्यांनी गराडा घातला. त्यांच्या हातात मोठे मोठे भाले होते. ते घेऊन राजाजवळ आले आणि राजाला त्यांनी आजूबाजूने घेरलं. राजा त्यांना म्हणायला लागला, अरे मी महाराज आहे, मी राजा आहे. ते म्हणायचे, आम्ही तुला ओळखत नाही. आज आमच्या देवाचा मोठा उत्सव आहे म्हणे. आम्ही बकरा शोधत होतो. काय शोधत होतो? बकरा. आमच्या देवाला आम्हाला काहीतरी बली द्यायचं होतं. आम्ही बकरा शोधत होतो. आज चांगला बकरा देवाने आम्हाला दिला म्हणे. आता तुला घेऊन जाऊ आणि तुलाच आमच्या देवासमोर आम्ही कापू, असं त्याने सांगितलं. राजाचे हातपाय गळले. राजाचे काय गळले? थरथर कापायला लागला राजा. का? कारण हे लोक राजाला ओळखत नाही आणि यांना त्यांच्या देवाला काय अर्पण करायचं होतं? बली. आणि राजाचं रक्त सांडायचं होतं म्हणून त्यांनी राजाचे हातपाय बांधले आणि उचलून राजाला ते घेऊन गेले मध्ये जंगलामध्ये. आणि तिथे एक मोठी मूर्ती होती त्यांच्या देवाची आणि त्याच्या जवळ त्या ठिकाणी त्यांना झोपवलं राजाला. आणि एक जण मोठा त्या ठिकाणी कोयता असतो ना, ती मोठी ती कुऱ्हाडी सारखं ते घेऊन आला आणि आता राजाला मारायची त्यांची तयारी झाली. ते सगळे नाचायला लागले, कुदायला लागले की वारे वा, खूप सुंदर त्या ठिकाणी देवाने आम्हाला बकरा दिला, भेट दिली. आज आमच्या देवाला आम्ही ते अर्पण करू, आमचा देव बी खुश होऊन जाईल. ते खूप नाचत कुदत होते. मोठा सुरा घेऊन एक जण आला राजाला मारण्यासाठी. राजाला झोपवलेलं होतं तिथं. राजा घाबरलेला होता. राजाला वाटलं आता मी मेलो, आता मी काही जगणार नाही. राजाचा घाम निघत होता, तो थरथर कापत होता. आणि एक जण सुरा घेऊन राजाजवळ येऊन उभा राहिला. जसा सुरा मारणार त्याचं लक्ष राजाच्या बोटाकडे गेलं. कुठे गेलं? बोट काय झालेला होता? बोट राजाचं काय झालेला होता? तुटलेला होता. जसं त्याचं लक्ष राजाच्या बोटाकडे गेलं तो मोठ्याने ओरडला, अरे हा चालणार? आपल्या देवाला हा चालणार नाही, कारण याचा बोट काय झालाय? राजा खुश झाला. हालेलुया. राजा काय झाला? खुश झाला. कशामुळे वाचलो? बोला, कशामुळे वाचलो? तुटलेल्या. आज जर माझा बोट अख्खा असता तर या लोकांनी मला कापूनच टाकलं असतं. पण बोट तुटलेला होता म्हणून त्यांनी काय केलं, याला हाकला म्हणे इथून, हा आपल्या काही कामाचा नाही. त्याचे दोऱ्या बिऱ्या सोडल्या, त्याला मोकळं केलं आणि राजाला तिथून हाकलून दिलं. राजा खुश पळत 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 जंगलाच्या बाहेर आला आणि त्याच्या राजवाड्यामध्ये जाऊन पोहोचला. राजा इतका आनंदी होता. राजाने जाऊन सेनापतीला सांगितलं, अरे इकडे पहिले त्या प्रधानमंत्रीला बाहेर काढ म्हणे. कोणाला बाहेर काढ? कारण तो बरोबर म्हणायचा, प्रभू जे करतो ते. जर आज माझा बोट तुटलेला नसता तर मी काय झालो असतो? मेलो असतो. राजाने लगेच सेनापतीला पाठवलं, प्रधानमंत्रीला बाहेर आणलं. प्रधानमंत्रीला मस्त आंघोळ बिंगुळ करून राजासमोर आणून उभं केलं. प्रधानमंत्री समोर राजा तिथे उभा होता. राजाने त्याला सांगितलं, प्रधानमंत्री मला क्षमा कर, मी तुला जेलमध्ये टाकलं. खरंच तू जे सांगतो ना की प्रभू जे करतो ते चांगल्यासाठीच करतो, पण मी किती वाईट आहे, तुला कुठे टाकलं? मी जेलमध्ये टाकलं. प्रधानमंत्री काय बोलला माहिती? नाही महाराज, मी जेलमध्ये गेलो ना ते सुद्धा प्रभूने जे केलं ते चांगल्यासाठीच केलं. म्हणे कसं काय? जर तुम्ही मला जेलमध्ये टाकलं नसतं तर परत तुम्ही मला कुठे घेऊन गेले असते म्हणे? शिकारीला. आणि मी तुमच्या सोबतच राहिलो असतो म्हणे. तुम्हाला तर त्यांनी सोडून दिलं असतं बोट तुटल्यामुळे. तुमच्या ऐवजी कोणाला धरून कापलं असतं? तुमच्या ऐवजी कोणाला धरून कापलं असतं? मलाच. म्हणून मी जेलमध्ये होतो तेच बरं आहे, म्हणून प्रभू जे करतो ते. हालेलुया. प्रभू मध्ये सर्वदा आणि पुन्हा म्हणेन आनंद करा. आमेन. कोणतीच परिस्थिती तुमचा आनंद चोरू शकत. जीवनात येणारी हरेक समस्या, हरेक अडचण लक्षात घ्या, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये चांगल्यासाठी जाणतो. हालेलुया. तुम्हाला माहितीये गरुड नावाचा जो पक्षी आहे, गरुड नावाचा पक्षी, जर त्याला त्याच्या पिल्लांना उडणं शिकवायचं असेल ना तर गरुड काय करतो माहिती तुम्हाला? अतिशय उंच डोंगरावर, टेकडीवर त्या ठिकाणी त्याच्या पिल्लांनाचं घरटं असतं, ज्या ठिकाणी कोणी पक्षी पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी गरुड त्याचं खोपं बनवतो. आणि तिथे जे त्याचे पिल्ल असतात ना, त्या पिल्लांना चोचीमध्ये पकडतो गरुड आणि घेऊन जातो उडता 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 आणि उंचावर जाऊन त्या पिल्लांना सोडून देतो. काय करतो? उंचावर जाऊन पिल्लांना काय करतो? सोडून देतो. आणि मग पिल्ल काय करतात? आपली पंख फडफड फडफड करायला लागतात, कारण त्यांना कळतं आम्ही काय होऊन जाऊ, आता खाली पडू आणि मरून जाऊ. ते घाबरलेले असतात, पंख फडफड फडफड करायला लागतात. आणि जसं ते जमिनीच्या जवळ येतात, गरुड परत खालून येतो आणि त्यांना अलगद झेलून घेतो. हालेलुया. त्यांना पडू देत नाही. तो काय शिकवतोय त्यांना? काय शिकवतोय त्यांना?
परमेश्वर आपल्याला बऱ्याचदा उडणं शिकवतो. आमेन. म्हणून अशी कोणतीही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये आली ना तरी ती परिस्थिती तुमचा आनंद चोरू शकत नाही. अडचणी, समस्या, आजार, निराशा तुमचा आनंद चोरू शकत नाही. तुमचा आनंद संपू शकत. नाताळ केवळ एक दिवसाचा नाही, नाताळ हा आयुष्यभराचा आहे. आमेन. येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद हा तुमच्या आयुष्यभर असला पाहिजे. म्हणून पौल म्हणतो प्रभूमध्ये सर्वदा आणि पुन्हा म्हणेन. एक आठवड्यासाठी आनंद करा असं नाही म्हटलंय, एक महिन्यासाठी आनंद करा असं नाही म्हटलंय. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा आणि पुन्हा म्हणेन आनंद करा. हालेलुया. विश्वासी लोकांनो, आपला आनंद जर 8 दिवसाचा असेल ना तर कुठेतरी आपण चुकतो आहोत. लक्षात घ्या, आपण जगाप्रमाणेच वाहत चाललेलो आहोत. जग पण साजरा करता 8 दिवस, 10 दिवस, 9 दिवस. तुम्ही पण तेच करताय, त्याच्यावर दुसरं काही नाही. देवाचं वचन म्हणतं मी तुम्हाला जगापासून मी नाही म्हणत तुम्ही नाताळाचे प्रोग्राम करू नका. मी हे पण नाही सांगत की तुम्ही नवीन कपडे घेऊ नका. मी हे पण नाही सांगत की तुम्ही गोडधोड बनवू नका. मी हे पण नाही सांगत की तुम्ही चांगलं खाऊ नका. सगळं करा, पण त्याच्यात तुमचा आनंद नसावा. हालेलुया. सगळ्या गोष्टी करा, पण त्या गोष्टींमध्ये तुमचा आनंद नसावा. तुमचा आनंद कोणामध्ये असला पाहिजे? प्रभूमध्ये. बोला, कोणामध्ये? फक्त तुमचा आनंद ख्रिस्तामध्ये असला पाहिजे. ख्रिस्त ज्या कारणासाठी जन्माला आला ना, बस त्या कारणामुळे मला आनंद असला पाहिजे की माझ्या पापांची क्षमा करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला. आमेन. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो आनंद असतो ना, लक्षात घ्या, तो आनंद बायबल म्हणतो कोणीच चोरून घेऊ शकत. परत एकदा ते वचन वाचू. योहान शुभवर्तमान 16 पहिले 20 वाचा. 16-20 वाचा पहिले. मी तुम्हाला खचित खचित सांगतो तुम्ही रडाल व शोक कराल. येशू म्हणतो तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील. तरी जग काय करील? आनंद करील. जग काय करील? आनंद करील. बायबल बघा, वचन स्पष्ट सगळ्या गोष्टी सांगते. वचन सांगतं तुम्ही रडाल, शोक कराल, जग काय करेल? आनंद करेल. पुढे वाचा. तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. आमेन. हालेलुया. आपला आनंद कशामध्ये सापडेल? आपल्याला दुःखात. बोला, कशामध्ये सापडेल? आणि आपण आनंद कशात शोधतो? सुखात. प्रभू म्हणतो तुमचा आनंद कशात सापडेल? दुःखात. जो येशू सोबत दुःख सहन करायला तयार आहे, जो येशू सोबत त्रास सहन करायला तयार आहे, जो येशू सारखं जीवन जगायला तयार आहे ना, आनंद त्यालाच भेटेल. आमेन. नाचाय कुदायमध्ये ज्यांना फक्त वाटतो ना आनंद आहे, नवीन कपड्यांमध्ये ज्यांना वाटतो ना आनंद आहे, तो फक्त 8 दिवस. अरे मला सांगा ना, नवीन गाडी घेतली किती दिवस आनंद राहतो? नवीन घर बांधलं समजा 50 लाखाचं, आनंद किती दिवस राहतो? पहिलं लाईट बिल आलं का कळून जातं आपल्याला, घाम निघायला लागतो आपला. पण 50 लाखाचं घर बांधलं, पहिलंच लाईट बिल आलं ना तरी सुद्धा काय निघायला लागतो माणसाचा? घाम. कारण 10,000चं लाईट बिल हातामध्ये येऊन जातं. विचार करतो बापरे, चुकून मोठं घर बांधलं गेलं. महाग गाडी मनुष्य जेवढी घेतो ना तेवढा कमी ऍव्हरेज असतो. जेव्हा पेट्रोल टाकावं लागतं, डिझेल टाकावं लागतं ना, त्यावेळेस त्याला कळतं सगळा आनंद तिथं निघून जातो. समजतंय तुम्हाला? नवीन कपड्यांचा आनंद किती दिवस असतो? बस एकच दिवस. किती दिवस? एक दिवस आनंद, बस. त्याच्यावर दुसरा आनंद नाही. हालेलुया. जगातला आनंद लगेच संपतो. नवरदेव जो असतो ना लग्नाच्या दिवशी किती हजाराचा कोट घालतो? 10, 15, 20. आणि लेडीज सुद्धा ते गाऊन, वेडिंग गाऊन असतात ना, 15, 20 हजाराचे वेडिंग गाऊन. नंतर घालता येतो का तुम्हाला? नंतर घालून फिरतात वेडिंग गाऊन? नाही. एका दिवसासाठी किती खर्च? 15 ते 20 हजार. किती दिवसाचा आनंद? किती दिवसाचा आनंद? किती हजाराचा मेकअप असतो तोंडावर? मी नेहमी म्हणतो, लग्नाच्या दिवशी जी मुलगी असते ना त्या ठिकाणी वधू, तो नवरदेव नेहमी त्याचा अल्बम पाहतो फोटोचा, आणि तो विचार करतो माझ्या सासऱ्याने मला फसवलं. कसं काय? ही जी अल्बम मधली पोरगी आहे ना ती नंतर मला भेटलीच नाही. ही जी अल्बम मधली पोरगी आहे ना लग्नाच्या दिवशी, ही नंतर मला भेटली नाही. का बरं? ती इतकी वेळी का दिसती? काय केला होता त्या दिवशी? इतका मेकअप केलेला होता की ओळखूच येत नव्हती. सगळा कलर डुप्लिकेट करून टाकलेला होता. हालेलुया. सुंदर मेकअप. मेकअपमुळे इतकं आकर्षण. त्या ठिकाणी नवरदेव खुश होता एका दिवसासाठी, संध्याकाळपर्यंत बिचारा फार खुश होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला सगळं कळून गेलं. फसवेगिरी झाली बुवा, असं काहीतरी फसलेलो आहेत आपण. तुम्हाला माहिती किती दिवसाचा आनंद? एक दिवसाचा. नवीन कपड्याचा आनंद किती दिवस? नवीन गाडीचा आनंद किती दिवस?
नवीन घराचा आनंद तेवढ्याच दिवस. तुम्हाला माहिती नव्याचे 9 दिवस म्हणतात ना जगातले लोक. नव्याचे किती दिवस? 9 दिवस त्याच्या 9 दिवसाच्या वर तुम्हाला कसल्याच गोष्टीचा आनंद राहू शकत नाही. पण ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद आयुष्यभर आहे. आमेन. जोपर्यंत एक व्यक्ती जिवंत राहतो ना, ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद संपू शकत नाही. कारण काय? त्याच्यामुळेच माझ्या पापांची काय झाली? त्याच्यामुळेच माझं जीवन, मी कोणत्या जीवनामध्ये जाऊ शकतो? सार्वकालिक जीवनामध्ये, स्वर्गीय राज्यामध्ये मी त्याच्यामुळे प्रवेश करू शकतो. म्हणून तो आनंद कोणी चोरून घेऊ शकत, कोणी काढून घेऊ शकत, परिस्थिती तो आनंद बदलू शकत नाही. बायबल मध्ये वाचा, देवाच्या वचनामध्ये एक वचन वाचू आपण. चला, प्रेषितांची कृत्य याचा 13वा अध्याय, नाही सॉरी 16वा अध्याय. प्रेषितांची कृत्य याचा 16वा अध्याय आणि 19 वचनापासून पुढे वाचा बरं पटकन. मग आपल्या प्रेषित 16 वचन 19 पासून पुढे. मग आपल्या मिळकतीची आशा गेली हा असे पाहून तिच्या धन्यांनी हा? पौल व सिला यांना धरून पेठेत हा? अंमलदाराकडे ओढून नेले हा? आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, पौल व सिला यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, हे लोक यहुदी असून हा? आमच्या नगराला फार त्रास देतात हा? आणि आम्हा रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारायला व आचरायला योग्य नाहीत हा? ते हे सांगतात. हा? तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली. आता नीट लक्ष द्या. पौल आणि सिला हे जेव्हा येशू बद्दलची सुवार्ता सांगत होते ना, येशू बद्दल लोकांना सांगत होते, तर लोक काय म्हणायचे? हे आम्हाला बदलायला आले, हे आम्हाला चुकीच्या गोष्टी शिकवायला आले, आमच्या जुन्या रूढी परंपरा बदलायला आले, असं म्हणून पौल आणि सिलाला यांनी कुठे टाकलं? जेलमध्ये. हालेलुया. मी तुम्हाला नेहमी सांगतो, जेव्हा मी दारू पिऊन फिरायचो ना, मला कोणीच म्हणायचं नाही हा चुकीचा आहे असं. पण जेव्हा सुधारलो ना, सगळे म्हणायला लागले हा ख्रिस्ती झाला. काय झाला? ख्रिस्ती झाला. अरे दारू पिऊन जेव्हा बायकोला मारायचं तेव्हा कोणी सोडवायला यायचं नाही, पण आता दारू सोडून दोघं नवरा बायको चर्चला जातात, तर लोक काय म्हणतात? हा काय झाला? अरे कशाचा ख्रिस्ती झाला? आता माणूस झाला. हालेलुया. आतापर्यंत जनावरासारखा मारायचा बायकोला, आतापर्यंत जनावरासारखा दारू प्यायचा, आतापर्यंत जनावरासारखा त्या ठिकाणी नशा करायचा. आता जर तो माणसासारखा झाला ना, तो ख्रिस्ती नाही झाला, आता तो काय झाला? बोला काय झाला? हालेलुया. येशू ख्रिस्त ख्रिस्ती करण्यासाठी आलाच नाही, तो माणसाला माणूस करण्यासाठी आला. आमेन. उत्पत्तीच्या पुस्तकात 1 अध्यायात 26 वचनामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराने मनुष्याला स्वतःच्या प्रतिरूपाचं निर्माण केलं. आमेन. जसा परमेश्वर स्वतः आहे ना, तसं परमेश्वराने माणसाला निर्माण केलेलं आहे. आणि पुस्तकं म्हणतात माणूस माकडापासून आला. कोणापासून आला? मनुष्य कोणापासून निर्माण झाला? किती लोकांना वाटतं आपण माकडापासून येत असं? आलेली. मी स्वतः शिक्षक आहे तरी मला वाटत अजिबात वाटत नाही. मी तर नाही बाबा, माकडाचा पोरगा नाही मी, अजिबात नाही. मी कोणाचा आहे? बोला मी कोणाचा आहे? अरे माकडं तर आता पण आहेत ना. तुम्हाला माहितीये चार्लस डार्विन नावाच्या व्यक्तीने हा सिद्धांत मांडलेला आहे की मनुष्याची उत्क्रांती माकडापासून झाली. पण अनेक शास्त्रज्ञ जे ना ते त्याला त्या ठिकाणी चॅलेंज करतात की हे खोटं आहे, हे पूर्ण सत्य नाही. अरे मी तुम्हाला सांगतो ना, आज पण चिंपांझी, गोरिला सारखे हुशार माकडं आहेत. काय त्या माकडांचा माणूस होतो? नाही होत. ते म्हणतात शास्त्रज्ञ, पहिली शेपूट होती माणसाला. काय होती? आणि कालांतराने तिचा उपयोग कमी झाला आणि मग शेपूट काय झाली? गळून गेली. शरीरामध्ये असणारा प्रत्येक अवयव कामाचा आहे. हालेलुया. मग शेपूट जर आपल्याला राहिली असती ना, तर आजपर्यंत आपण तिचा वापर केलाच असता. बरोबर आहे की नाही? किती भारी झालं असतं शेपूट राहिली असती तर. 2 हातांनी काम केलं तर शेपूट मोबाईल कशाने धरला असता? अरे बघा, मोबाईल कशाने धरला असता? शेपटीने. बरोबर आहे ना? 2 हातांनी काय केलं असतं आपण? काम. आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग कशाने? कोणताच अवयव बिनकामाचा राहत नाही. काही पण सिद्धांत मांडायचे की ज्याचा वापर झाला नाही, मग शेपूट काय झाली? गळून पडली. असं होतं का? तुम्हाला बोट आहेत, त्याची तुम्हाला जाणीव आहे की नाही? अरे आपण केस कितीदा करतो दिवसातून? लक्षात घ्या, त्याला जीव आपल्याला जाणवत नाही, त्याला काही चिमटी घेतली त्रास होत नाही, तरी सुद्धा आपण त्यांची देखभाल करतो, त्याचा वापर करतो. हालेलुया. म्हणून माणूस माकडापासून निर्माण झाला या गोष्टीवर माझा अजिबात भरोसा नाही. मी तर देवाची निर्मिती आहे. आमेन. कोणाची निर्मिती आहे? परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपाचं निर्माण केलं. आमेन. ब्रदर, हिंदी वचन आहे का? हिंदी बायबल असेल तर वाचा. उत्पत्ती 1 आणि 26 पासून पुढे.
उत्पत्ती 1 आणि 26 हिंदी मध्ये वाचा. फिर परमेश्वर ने कहा, फिर परमेश्वर ने कहा, हम मनुष्य को अपने स्वरूप के अनुसार, हम मनुष्य को अपने स्वरूप के अनुसार अपनी समानता में और अपनी समानता में बनाए. हालेलुया. हे मराठीत नाही लिहिलेलं आहे असं. मराठीत फक्त प्रतिरूप हा शब्द आलेला आहे. तुम्हाला माहिती हिंदी मध्ये काय लिहिलेलं आहे? परमेश्वर ने मनुष्य को अपने स्वरूप और अपनी समानता में बनाया. आमेन. स्वरूप कशाला म्हणतात? कोण बोलेल? स्वरूप म्हणजे काय? स्वरूप म्हणजे दिसणं. बोला, स्वरूप म्हणजे काय? दिसणं. किती लोकांनी देवाला पाहिलंय? हात वर करा. नाही पाहिलं. किती लोकांनी, परत एकदा विचारतो, किती लोकांनी देवाला पाहिलंय? पाहायचंय? पाहायचंय का? हा का नाही? घरी गेल्यावर आरशात बघा. हसू नका. घरी गेल्यावर कुठे बघा? बाइबल मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर ने मनुष्य को अपने स्वरूप और समानता में बनाया. आमेन. जर परमेश्वराचं स्वरूप मनुष्य आहे ना, तर देव कसा दिसतो? किती डोळे, किती हात, किती पाय, किती डोके. सेम. जर तुम्हाला देवाला बघायचं आहे ना, इकडं तिकडं नका बघू, कल्पना नका करू, फक्त आरशासमोर जा आणि स्वतःला बघा, तुम्हाला देव दिसेल. हालेलुया. प्रॉब्लेम एवढाच आहे, स्वरूप तसंच आहे, समानता बदलून गेली. समजते तुम्हाला? वचनात काय लिहिलं? फिर एक बार पढ़ेंगे उस वचन को. हाँ. फिर परमेश्वर ने कहा, हम मनुष्य को अपने स्वरूप के अनुसार अपनी समानता में और अपनी समानता में बनाए. परमेश्वराची इच्छा होती केवळ दिसायला सारखं नाही, पण अधिकार सुद्धा मी मनुष्याला तोच देईल जो माझ्याकडे आहे. आमेन. त्याला म्हणतात समानता. हालेलुया. ज्या पद्धतीने माझ्याकडे अधिकार आहे ना, तोच अधिकार मी मनुष्याला देईल. देवाने माणसाला आपल्या स्वरूपात आणि आपल्या समानतेमध्ये बनवलं होतं. आमेन. म्हणून आदाम जो होता ना, तो एदेन बागेमध्ये राहायचा. सिंह त्याला काही करत, वाघ त्याला काही करत, हत्ती त्याला काही करत नव्हता. का? कारण तो कोणाच्या समानतेमध्ये होता? देवाचा अधिकार, परमेश्वराची समानता आदामाच्या जीवनात होती. हालेलुया. आणि आता कुत्र पण आपल्याला, सध्या कुत्र पण आपल्याला घाबरवतं ना. दुसऱ्या गल्लीत जा बरं, कुत्र कसं सुटतं आपल्या माग. पहिले वाघ सुद्धा काय करायचा, पहिले सिंह सुद्धा काय करायचा. आता कोण आपल्याला घाबरवतं? कुत्र. का? कारण समानता गमवली. हालेलुया. काय गमवली? स्वरूप अजून पण तसंच आहे. आमेन. स्वरूप अजून सुद्धा तसंच आहे. मला एक सांगा, ज्या मोशेने लाल समुद्राचे 2 भाग केले, त्या मोशेला किती हात होते, किती पाय होते, किती डोके होते? मग जर तो जो मोशे, जो तुमच्या आणि माझ्यासारखा आहे, जर त्या मोशेद्वारे परमेश्वर लाल समुद्र दुभागू शकतो, काय तुमच्याद्वारे नाही करू शकत? फरक एवढाच आहे की मोशे केवळ स्वरूप नाही, देवाच्या समानतेपर्यंत येऊन गेला. आमेन. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की योहान, पेत्र आणि पौल ज्या वेळेस त्या ठिकाणी मंदिरामध्ये जायचे, वचनामध्ये लिहिलेलं आहे की आजारी लोकांवर त्यांची सावली पडली तरी सुद्धा लोक बरे होत होते. का? त्यांना जास्त पाय होते, जास्त हात होते, जास्त डोके होते. कोणासारखे होते ते? आपल्यासारखे. हालेलुया. आपल्यासारखे होते. देवाचं स्वरूप त्यांच्यामध्ये होतं, पण बायबल देवाच्या वचनाप्रमाणे समानतेमध्ये येऊन गेले. हालेलुया. तोच अधिकार जो परमेश्वराच्या आणि येशूच्या हातामध्ये होता ना, तो देवाने त्यांना देऊन टाकला. आमेन. आमेन. तुम्ही आणि मी देवाची निर्मिती आहोत. हालेलुया. परमेश्वराची समानता तुम्ही आणि मी आहोत. प्रियांनो, देवाने तुम्हाला आणि मला आपल्या प्रतिरूपाचं निर्माण केलेलं आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावर एवढं प्रेम करतो. आमेन. म्हणून ख्रिस्ताचा जन्म, तुम्हाला माहितीये, येशूचा जन्म धर्म बदलण्यासाठी नाही, जात बदलण्यासाठी नाही, जीवन बदलण्यासाठी आणि माणसाला माणसासारखं करण्यासाठी झाला. हालेलुया. हालेलुया. ज्यासाठी मनुष्याला परमेश्वराने निर्माण केलं ना, परत एकदा मनुष्याला त्याची ओळख करून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये. आमेन. आमेन. मग सांगा ना मला, मी दारू प्यायचो ते चांगलं होतं का आता सोडून दिली ते चांगलं आहे? पहिले बायकोला मारायचो ते चांगलं होतं का आता प्रेम करतो ते चांगलं आहे? अरे बोला. पहिले मी शिव्या द्यायचो लोकांना ते चांगलं होतं का आज मी देवाचं वचन सांगतोय, स्तुती करतोय, चांगल्या गोष्टी शिकवतोय, हे चांगलं आहे? मग चांगलं आहे ना. मग देवाने चांगलं केलं ना. काय बदललं? कलर बदलला, कपडे घालण्याची पद्धत बदलली नाही, भाषा बदलली, घर बदललं, नातेवाईक बदलले. अरे रक्त बदललं का? काय बदललं? मग तुला काय बदललं? हे चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं का वाईट झालं? अरे मग बघा ना, माझा प्रवेश आलाच त्याच्यासाठी की माणसाने माणसासारखं जगावं. आमेन. हालेलुया. हा.
आज मनुष्याने स्वतःला इतकं बिघडून टाकलंय की ज्या गोष्टी डुक्कर खात नाही ते कोण खातं? माणूस. ज्या गोष्टी कोण खात नाही, डुक्कर. बोला बोला, कोण? तंबाखू कधी डुक्कर खाताना पाहिले? गाय छापची पुडी घ्या, चुना टाका, मी पण खायचो, आणि अशी मळा, फटकी मारा आणि डुकराला म्हणा घे बेटा खा. खाईल का? पण माणूस, माणूस बरं विमलची पुडी घ्या, सोळा आणि त्या डुकरासमोर ठेवा, खाईल? म्हणजे त्याला पण कळतं काय खायचं. माणसाला कळतं? माणसाला कळतं का? बरं मला एक सांगा, तंबाखूच्या पुडीवर काय लिहिलेलं असतं? तंबाखू खाना सेहत के लिए, तंबाखू खाने से क्या होता है? कॅन्सर. सडलेलं तोंड असतं त्याच्यावर, बरोबर आहे ना? तरी माणूस काय करतो? काय करतो? म्हणजे जी गोष्ट डुक्कर खात नाही, कुत्रं खात नाही, कोणतेच प्राणी खात नाही, ती कोण खातं? तुम्हाला माहिती येशू का आला? माणसाला माणसासारखं जगवण्यासाठी. आमेन. मी सुद्धा तंबाखू खायचो, मी सुद्धा दारू प्यायचो, मी सुद्धा गुटखा खायचो, मी सुद्धा त्या ठिकाणी सिगरेट प्यायचो, सगळे व्यसन करून चुकलेलो होतो. मी माणसामध्ये नव्हतो. पण तुम्हाला माहिती, ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने माझी भेट घेतली, मी माणसामध्ये आलो. आमेन. माझ्या ख्रिस्ताने त्याचं स्वरूप माझ्यामध्ये निर्माण केलं आणि आता तयारी चाललेली आहे समानतेपर्यंत येण्याची. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त यासाठी या जगामध्ये आला. आणि तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस तुम्ही माणूस बनून जाल, ख्रिस्ताचं प्रतिरूप बनून जाल, देवाचं प्रतिरूप बनून जाल, तुम्हाला माहितीये तो आनंद तुमच्यापासून कोणीच चोरून घेऊ शकत नाही. मग नाताळ एका दिवसाचा राहणार, रोज तुमच्यासाठी ख्रिस्त जयंती असेल. आमेन. ख्रिस्त जन्मदिवस हा तुमच्यासाठी रोज त्या ठिकाणी राहील. आमेन. म्हणून त्या ठिकाणी पौल म्हणतो, प्रभूमध्ये सर्वदा फिलिप्पीकरास पत्र 4:4 देवाचं वचन. तुम्हाला माहिती, ज्या वेळेस पौल हे वचन लिहितोय ना, त्यावेळेस पौल स्वतः कुठं होता? जेलमध्ये होता. आणि तो तिथं लिहितोय काय? प्रभूमध्ये काय करा, प्रभूमध्ये काय करा. आता तो स्वतः कुठे आहे, तरी तो लोकांना काय लिहितो? आनंद करा. याचा अर्थ तो कशामध्ये असेल? आनंदामध्ये. जेलमध्ये सुद्धा त्याचा आनंद गेला. जे वचन आपण सुरुवात केली होती ना, प्रेषितांची कृत्य 16वा अध्याय पहिल्या त्या वचनापासून वाचा बरं. किती वचन होते ते? 19 वचनापासून. पटकन वाचा. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून त्याच्या धनांनी पौल व सिला यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, हे लोक यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात. आता काय त्रास देतात ऐका बरं का, काय त्रास देतात. पुढे वाचा. आणि आम्हा रोमी लोकांना परिपाठ स्वीकारायला व आचरायला योग्य नाही ते हे सांगतात. म्हणजे तू दारू पिऊ नको हे कठीण वाटतं, तू तंबाखू खाऊ नको हे कठीण वाटतं, तू व्यभिचार करू नको हे कठीण वाटतं, तू खून करू नको हे कठीण वाटतं, चोऱ्या माऱ्या करू नको हे कठीण वाटतं. म्हणजे आम्हाला तेच करू द्या पण आम्हाला सुधरवू नका. म्हणून विरोध करतात की यांनी सुधरायला नको, यांनी तसंच पित राहायला पाहिजे, यांनी तसंच खात राहायला पाहिजे, यांनी तसेच भांडणं केले पाहिजे, यांनी तशाच पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. हे कधी यांचा उद्धार व्हायला नको, यांनी शिकायला नको, यांनी आशीर्वादित व्हायला नको, यांनी असंच मरावं म्हणून विरोध केला जातो. समजतंय तुम्हाला? माझा येशू ख्रिस्त डोळे उघडण्यासाठी आला. आमेन. समजतंय? माणसाला माणसासारखं जगवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला, बाकी काहीच नाहीये दुसरं. या लोकांनी त्या पौल आणि सिलावर कोणते आरोप लावले? आम्हाला ज्या गोष्टी आचरायला कठीण वाटतात ना, त्या गोष्टी हे आम्हाला करायला लावतात. हालेलुया. वाचा वाचा, पुढे वाचा. तेव्हा लोक त्यांच्यावर उठले, तेव्हा लोक पौल आणि सिलावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली, अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली, आणि त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर, आणि बघा, मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी पौल आणि सिलाला बंदिशाळेत टाकलं. त्यांनी बंदिशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे मधल्या जेलमध्ये टाकलं, अंधारामध्ये, आणि त्यांची पाय खोड्यात अडकवले, आणि त्यांचे पाय खोड्यामध्ये अडकून दिले. याचा अर्थ त्यांना बसता येणार, चालता येणार नाही, एकाच जागेवर उभं राहावं लागेल. पाय कुठे अडकवलेले आहेत? खोड्यामध्ये. हालेलुया. फटके मारले, छड्या मारल्या, त्रास दिला, कपडे फाडून टाकले, आणि पाय कुठे अटकवले? खोड्यामध्ये. आणि कोणत्या बंदीखान्यात टाकलं? आतल्या बंदीखान्यात, जिथं पूर्ण अंधार आहे. हालेलुया. आता पुढे वाचा. मध्यरात्रीच्या सुमारास, मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता, पौल व सिला काय करीत असता? प्रार्थना करीत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता. गाणी गाऊन देवाची काय करत होते? स्तुती. आमेन. मारलेलं आहे, कपडे फाडलेले आहेत, खोड्यात अडकवलेलं आहे जेलमध्ये, तरी देवाची काय करताय?
त्यांचा आनंद कोणी चोरून घेऊ शकलं नाही. ती परिस्थिती त्यांचा आनंद चोरून घेऊ शकली नाही. आमेन. ज्या वेळेस ख्रिस्ताचा आनंद तुमच्या जीवनामध्ये येईल ना, तुम्हाला माहितीये नवीन कपडे नाही भेटले तरी तुम्ही काय कराल? आनंद. चांगलं जेवण नाही भेटलं तरी तुम्ही काय कराल? हा, चांगला उत्सव नसला तरी तुम्ही काय कराल? प्रभूमध्ये आनंद करा. आमेन. आमेन. कपड्यांमध्ये आनंद करू, लाइटिंग मध्ये आनंद करू, मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये आनंद करू नका. कोणामध्ये आनंद करा? नुसत्या एका दिवसासाठी का? एक आठवड्यासाठी? एक महिन्यासाठी? आयुष्यभर. आमेन. नाताळाचा आनंद कोणी चोरून घेऊ शकत नाही. कारण आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये तुमचा आनंद कोणी चोरून घेऊ शकत नाही. आमेन. म्हणून पौल आणि सिलाला मारलेलं होतं, त्यांना त्रास होत होता, त्या सर्व परिस्थितीत ते काय करत होते? आनंद करत होते. आमेन, आमेन. विश्वासी लोकांना एका दिवसापुरता आणि एका आठवड्यापुरता नाताळ साजरा करू नका. रोज आपल्या जीवनामध्ये तो आनंद असला पाहिजे. आमेन. हालेलुया. मी असं नाही म्हणत बरं का की नाताळाचा सण साजरा करू नका, चुकीच्या पद्धतीने वचन घेऊ नका. मी सांगतोय तुम्हाला ह्या गोष्टी करा, कारण जगाला पण दिसतं की तुम्ही काय करतायत. हालेलुया. पण मला हे म्हणायचंय, जसं जग करतं तसं करू नका. आमेन. कळलं पाहिजे की तुम्ही जो आनंद करतायत तो ख्रिस्ताचा आनंद आहे. आमेन. हालेलुया. हा प्रियांनो, असं काहीतरी करा ना की ख्रिस्ताचं प्रेम लोकांना दिसेल. आमेन. येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या दिवशी झाला ना, पहिली सुवार्ता कोणाला गेली? म्हणजे ज्यांच्यापर्यंत कोणी जाऊ शकत, मग तुम्ही पण जा ना. हालेलुया. अशांसाठी जा, अशांसाठी काहीतरी करा. ज्या वेळेस तुम्ही नाताळ खऱ्या अर्थाने साजरा करतात ना, तीच गोष्ट करा जी बायबलमध्ये दिलेली आहे. आमेन. काहीतरी आपल्या जीवनाद्वारे तसं होऊ द्या प्रियांनो, काहीतरी तशा गोष्टी आपल्या जीवनाद्वारे होऊ द्या आणि मग ख्रिस्ताला आनंद होईल तुमच्यामध्ये. आमेन. गरीब अनाथांची भेट घ्या, विधवांची भेट घ्या, निराश्रितांची भेट घ्या. ज्यांच्यापर्यंत कोणी जाऊ शकत नाही त्यांच्यापर्यंत जाऊन प्रभू येशूचा आनंद त्यांच्यासोबत वाटा. मग म्हणायचं की मी नाताळ साजरा केला. आमेन. मग म्हणायचं की ख्रिस्ताचा आनंद मला झाला. आपणच खायचं, आपणच नवीन कपडे घालायचे, आपणच गोड करायचं, आपणच एकमेकांना शुभेच्छा द्यायचा, याला नाताळ म्हणत नाही. हालेलुया. ख्रिस्ताचा जन्म कुठं झाला? गाईच्या गव्हाणीमध्ये. त्याने सुरुवातच तिथून केली आपल्याला दाखवण्यासाठी आनंद कोणत्याही परिस्थितीत करता येतो. आमेन. हालेलुया. हा, मागी लोक त्यांचं देश सोडून, त्यांचा पैसा अडका सोडून, त्यांचं घरदार सोडून त्या गव्हाणीमध्ये गुडघे टेकले त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तासमोर. आमेन. कारण त्यांना माहिती होतं खरा आनंद इथंच आहे. हालेलुया. प्रियांनो, तो आनंद शोधा जो प्रभूचा आहे. प्रभू मध्ये आनंद करा. आमेन. जग जसं करतं तसा आनंद करू नका, नाही तर तुम्ही पाण्यासोबत काय होत चाललेले आहात? वाहत चाललेले. जिवंत मासा वाहतो का मेलेला वाहतो? बोला, कोण वाहतो? मेलेला. जर तुम्ही आत्मिक जीवनात मेलेले असाल तर जगासारखंच कराल, पण जर तुम्ही आत्मिक जीवनामध्ये जिवंत असाल ना, तर लक्षात घ्या तुम्ही पाण्याच्या विरुद्ध दिशेला जाल. हालेलुया. उलट्या दिशेला पोहाल, मग समजायचं आम्ही जिवंत आहोत. आमेन. हालेलुया. म्हणून देवाचं वचन म्हणतं प्रभूमध्ये आनंद करा. आणि पुन्हा म्हणेन आनंद करा. तो आनंद कोणीच तुमच्यापासून चोरून घेऊ शकत. एक शेवटचं उदाहरण दिलं आणि मी बंद करेल. नीट लक्ष द्या. इकडे एक विधवा बाई होती. कोण होती? विधवा बाई. ती नेहमी आनंदात राहायची. चर्चमध्ये यायची ना, नेहमी आनंदात राहायची, नाचून गाऊन प्रभूची स्तुती करायची आणि दर रविवारी साक्ष द्यायची. काय द्यायची? साक्ष. ती कधीच निराश नाही राहायची, कधीच तिच्या चेहऱ्यावर उदासी नाही राहायची. आणि दर रविवारी आली का एक साक्ष दिली की देवाने माझ्या जीवनात हे केलं, देवाने मला असं पुरवलं, माझी गरज होती परमेश्वराने पूर्ण केली. दर रविवारी एक तरी साक्ष ती द्यायचीच. त्याच मंडळीमध्ये एक श्रीमंत माणूस होता. कोण होता? श्रीमंत माणूस. आणि त्याला ना नेहमी असं वाटायचं ही खोट्या गोष्टी बोलते आणि उगाच दाखवते की मी खूप धार्मिक आहे, असं त्याला राग यायचा त्या बाईचा. की नेहमी उठते आणि साक्ष देते, देवाने मला हे दिलं, देवाने मला ते दिलं, चला बुवा आता हिची परीक्षा पाहू. त्याने काय विचार केला, आपण हिची काय पाहू? परीक्षा पाहू. ही खरंच आनंद करते का उगाच त्या ठिकाणी हे करते, आपण हिची परीक्षा पाहू. मग त्या माणसाने काही दिवसांनी त्याला असं कळलं की ती जी विधवा स्त्री आहे ना, तिच्या घरात खायला काही उरलेलं नाही, तिची खूप गरिबीची परिस्थिती होती. आणि त्याला कळलं की तिच्याकडे पैसा अडका नाहीये. आणि मग त्याने त्याच्या नोकराला बोलवलं, त्या श्रीमंत माणसाने, आणि सांगितलं हे 5,000 रुपये घे आणि किराणा घे. किराणा कळतो ना तुम्हाला? सर्व घरात लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या 5,000च्या विकत घे, पिशव्या भरून त्या बाईकडे घेऊन जा. आणि ज्या वेळेस त्या बाईकडे जाशील आणि तू तिला देशील
त्यावेळेस तिने जर विचारलं की हे कोणी दिलं, तर तिला सांग सैतानाने दिलं. कोणी दिलं? सैतानाने दिलं. मग बघू ही काय करते. समजतंय तुम्हाला? हा मनुष्य तिची काय पाहत होता? परीक्षा. की मी 5,000चं सर्व मटेरियल तिला गोळा करून त्याने पाठवलं आणि नोकराला सांगितलं, जर तिने विचारलं की कोणी दिलं तर काय सांगायचं? सैतानाने दिलं. मग बघू ही काय करते. एवढी धार्मिक आहे ना, आता काय करते बघू आता. मग तसंच केलं. 5,000चा किराणा तिच्या नोकराने घेतला आणि त्या सर्व पिशव्या घेऊन तो तिच्या दारात गेला. गेल्यानंतर तिचं दार बंद होतं. त्याने दार ठोकलं. दार ठोकल्यानंतर ती स्त्री बाहेर आली आणि त्याने सांगितलं, हे सर्व किराणा तुमच्यासाठी आहे. तिने पाहिलं. तिने प्रभूला धन्यवाद दिला. प्रभू मी तुला धन्यवाद देते. आणि तिने सगळं उचललं आणि मध्ये निघून गेली. काय केलं? सगळं उचललं आणि विचारलंच नाही कोणी पाठवलं असं. तिने विचारलंच नाही कोणी पाठवलं असं. आता याला टेन्शन मध्ये आला का? मालकाने सांगितलं विचारायचं आणि काय सांगायचं? सैतानाने. पण हिने विचारलं नाही. मग याने परत तिला हाक मारली, ओ मावशी इकडे आणा. ती परत बाहेर आली. काय झालं म्हणे? तुम्ही विचारत पण नाही कोणी दिलं म्हणे. ती काय बोलली माहिती? कशाला विचारू म्हणे? मला माहितीये जर माझ्या देवाने सैतानाला जरी आज्ञा दिली ना तरी त्याला द्यावं लागेल. हालेलुया. तिने काय सांगितलं? मला माहितीये जर माझ्या देवाने, माझ्या परमेश्वराने सैतानाला जरी आज्ञा दिली ना तरी त्याला मला. हालेलुया. 5,000 गेले. हालेलुया. तिचा आनंद कोणी चोरू शकलं नाही. आमेन. आमेन. सर्व परिस्थितीत प्रभू तुमच्या सोबत राहील. आमेन. 1 दिवसासाठी आनंद करू, 8 दिवसासाठी, 1 महिन्यासाठी, सर्वदा आनंद करा. आमेन. वस्तूंमध्ये आनंद करू नका. वस्तूंचा आनंद संपतो. ख्रिस्तामध्ये आनंद करा. ख्रिस्त कधी संपत? तो काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. आमेन. तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. त्या ख्रिस्तामध्ये आनंद करा जो कधी बदलत नाही. बाकी सगळ्या गोष्टी बदलतील, बाकी सगळ्या गोष्टी जुन्या होतील, बाकी सगळा आनंद संपेल, पण ख्रिस्ताचा आनंद कधी संपणार नाही. हालेलुया. ज्या दिवसापासून मग पाप्याचा उद्धार झाला ना, आनंद जसाच्या तसा आहे. हालेलुया. प्रभूची सेवा करताना त्याच आनंदाने करतो. काहीच थकवा वाटत नाही, आळस वाटत नाही. अडचणी येतात, समस्या येतात, सगळ्या गोष्टी आल्या, पण आनंद कोणी चोरू शकत? आनंद कोणी चोरू शकत? म्हणून डायबिटीस होत, ब्लड प्रेशर होत, ऍसिडिटी होत. तुमचा आनंद चोरला जातो. म्हणून काय होतो? डायबिटीस, नंतर ब्लड प्रेशर. ब्रदर 2 कप चहा प्यायली, ऍसिडिटी व्हायला लागली. हा होईलच तुम्हाला ऍसिडिटी. जगतातच स्वतःसाठी तुम्ही. ख्रिस्तासाठी जगा, कशाला ऍसिडिटी होईल. आमेन. आम्ही तर मोजणं सोडून दिले किती कप चहा प्यायचे. हालेलुया. जर आम्ही सेवेला एकदा बाहेर उतरलो ना, ज्यावेळेस आम्ही तिकडे पुण्याकडे सेवेला जातो, दिवसातून 20-20 कप चहा पिऊन टाकतो. मी विचार करतो जेव्हा दारू प्यायचो तेव्हा मोजायचो नाही, आता चहा कशाला मोजू. हालेलुया. जेव्हा दारू प्यायचो तेव्हा ग्लास कधी मोजले नाही, तर आज मी चहा पितोय प्रभूसाठी, तर मी कशाला मोजू. आमेन. काहीच होत नाही. ब्लड प्रेशर वाढत नाही, ना शुगर वाढते, ना ऍसिडिटीचा त्रास होतो, पचन पण व्यवस्थित होतं, कोणत्याच गोष्टीचा त्रास नाही. का? कारण मी जगतो कोणासाठी आहे? हालेलुया. त्याच्यासारखा दुसरा आनंद नाहीये. आमेन. तुम्हाला माहितीये जगामध्ये पहा तुम्ही, सिटीमध्ये जर गेले, नाशिक, मुंबई, पुणे, तर त्या ठिकाणी ना बागेमध्ये, बगीचेमध्ये सकाळी सकाळी जर तुम्ही गेले ना, लोक वेड्यासारखे हसतात. तिथं लाफिंग क्लब म्हणतात त्याला. काय म्हणतात? की लोक तिथं हसतात एकत्र येऊन. म्हातारे कोतारे सगळे असे आलेले असतात आणि मोठमोठ्याने हसतात. आणि त्यांच्या मागे काय उद्देश असतो त्यांचा? हसल्याने आरोग्य. बळजबरी हसतात. बळजबरी हसल्याने आरोग्य चांगलं राहत. आनंद कुठून पाहिजे? इथून पाहिजे. हालेलुया. इथून हसलं पाहिजे, इथून हृदय आनंदित पाहिजे. आनंदी हृदय हे सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी मूळ आहे. आमेन. सर्व उत्तम गोष्टी इथून निघतात, पण आनंद इथं असला पाहिजे. हालेलुया. बळजबरी किती पण हसा, एका दिवशी अटॅक येऊन मराल. बळजबरी हसून काही होणार नाही. आनंद हृदयामध्ये असला पाहिजे. आमेन. ज्या दिवशी ख्रिस्त मला भेटला ना, आनंद इथं आहे, तो कोणी चोरून घेऊ शकत. सैतान तुमचा पैसा चोरू शकतो, सैतान तुमच्या वस्तू चोरू शकतो, पण सैतान तुमचा आनंद चोरू शकत. योबाकडून सैतानाने पैसा चोरला, योबाकडून त्याची धनसंपत्ती चोरली, योबाकडून त्याचं घरदार चोरलं, पण योबाकडून त्याचा आनंद सैतान चोरू शकला नाही. योब म्हणतो जे देवाने दिलं ते देवाने निलं, धन्य त्या देवाचं नाव. आमेन. कारण माझा आनंद तो चोरू शकत. ज्यांचा आनंद वस्तूंमध्ये आहे ना, वस्तू गेली का तुमचा आनंद संपला. पण ज्यांचा आनंद ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्त कधी जात नाही, तुमचा आनंद कधी संपत
हालेलुया. म्हणून पौल म्हणतो प्रभूमध्ये आनंद करा सर्वदा. आमेन. या नाताळाला परमेश्वर तो कधी न संपणारा आनंद तुमच्या जीवनामध्ये देईल. आमेन. बोला आमेन. आणि त्या आनंदाला घेऊन जीवन जगा प्रियांनो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आपण सर्वजण यावेळेस प्रार्थनेमध्ये जाऊ. डोळे झाकू. आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू लॉर्ड. आज या नाताळाच्या समयाला प्रियांनो प्रभूला सांगा की प्रभू तो खरा आनंद आज माझ्या हृदयामध्ये येऊ दे. आतापर्यंत मी कपड्यांमध्ये आनंद केला, आतापर्यंत मी वस्तूंमध्ये आनंद शोधला, आतापर्यंत मी खाण्यापिण्यामध्ये आनंद केला, पण प्रभू आज तुझ्यामध्ये आनंद करण्यासाठी तू मला सहायता कर. जरी मला काही भेटलं नाही भेटलं तरी तो आनंद कोणी माझ्याकडून चोरून घेऊ शकत नाही. भले मी गरिबीत असेल, श्रीमंतीत असेल, अडचणीत असेल, समस्येमध्ये असेल, तरी तुझा आनंद कोणी माझ्यापासून चोरून घेऊ शकत नाही. पिता, तो आनंद जो पौल म्हणतो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, तो आनंद जो तू म्हटलं योहान सुवर्तमान याच्या 16व्या अध्यायामध्ये की कोणी आमच्यापासून चोरून घेऊ शकत नाही, तो आनंद आज आमच्या हृदयामध्ये येऊ दे प्रभूजी. त्या आनंदाने आज आम्हाला भर. हो परमेश्वरा, हा केवळ डिसेंबर महिन्याचा आनंद नसावा, तर हा आमच्या उद्धाराचा आनंद असावा, आमच्या तारणाचा आनंद असावा, आमच्या उद्धारकर्त्याचा आनंद असावा, जो आयुष्यभर आमच्या सोबत असेल. यासाठी प्रभूजी त्या आनंदाने आज आमचं हृदय भर. पिता भर राजा. इथं जमलेल्या प्रत्येकाला आज वैयक्तिक रीतीने तू स्पर्श कर. वैयक्तिक रीतीने आज तू प्रत्येकाची भेट घे परमेश्वर. पिता धन्यवाद प्रभूजी. हालेलुया. धन्यवाद. यावेळेस एक छोटस कोरस आपण घेऊ आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. आपलं मन परमेश्वराकडे लावा प्रियांनो. पूर्ण अंतकरणाने परमेश्वराजवळ या. आज आपलं हृदय परमेश्वरासाठी उघडा आणि देवाला म्हणा, प्रभू आज माझ्या हृदयामध्ये तू ये. जसं गायीच्या गवाणीमध्ये तू जन्म घेतला, आज तू माझ्या अंतकरणामध्ये जन्म घे. माझ्या हृदयामध्ये तुझा जन्म होऊ दे. आज आपलं हृदय, आपलं मन परमेश्वरासाठी उघडा प्रियांनो. एक गीत गाऊ. येशुआ घर दिल में तू बना. थँक्यू लॉर्ड. प्रत्येक जण आपले डोळे आपण बंद ठेवू. थँक्यू जीसस. विश्वास ठेवा की आज नंतर तो आनंद कोणीच तुमच्यापासून चोरून घेणार नाही. येणारं सर्व आयुष्य तो आनंद तुमच्या हृदयामध्ये बनून राहील. आज प्रभूला म्हणा की प्रभू तू माझ्या हृदयामध्ये. मुश्किल में है मेरी जिंदगी, हो दुनिया में सच्ची खुशी नहीं. मुश्किल में है मेरी जिंदगी, यीशुआ घर दिल में तू बना. दिल मेरा सुना तेरे बिना, यीशुआ दिल में तू बना. दिल मेरा सुना तेरे बिना. बेचैन दिल की पुकार है, तुम बिन ये जीवन लाचार है. बेचैन दिल की पुकार है, तुम बिन ये जीवन लाचार.
तेरे जैसा कोई नहीं। यीशुआ मेरे दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। यीशुआ दिल मेरा सुना तेरे बिना। तुझसे अलग जिंदगी नहीं, तुझसे जीवन की हर खुशी। तुझसे अलग जिंदगी नहीं, तुझसे जीवन की हर खुशी। अब मैं ना जीवन गवाऊंगा, तेरे लिए ही मैं जीऊंगा। हो अब मैं ना जीवन गवाऊंगा, तेरे लिए ही मैं जीऊंगा। जो भी खोया तुझ में मैं पाऊंगा, तुझ में मैं आनंद मनाऊंगा। जो भी खोया तुझ में मैं पाऊंगा, तुझ में मैं आनंद मनाऊंगा। यीशुआ मेरे दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। यीशुआ मेरे दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। जीवन की हालत पे रो पड़ूं, तू ही बता यीशु क्या करूं। जीवन की हालत पे रो पड़ूं, तू ही बता यीशु क्या करूं। दुनिया की खुशियां गम से भरी, धोखा ही धोखा है हर घड़ी। हो दुनिया की खुशियां गम से भरी, धोखा ही धोखा है हर घड़ी। ठोकरे अब मैं ना खाऊंगा, दुनिया से दिल ना लगाऊंगा। ठोकरे अब मैं ना खाऊंगा, दुनिया से दिल ना लगाऊंगा। यीशुआ मेरे दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। यीशुआ मेरे दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना। दिल मेरा सुना तेरे बिना, दिल मेरा सुना तेरे बिना। प्रभू जी, आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये तू जन्म घे परमेश्वर पिता। आज प्रत्येकाचं हृदय आम्ही तुझ्यासाठी उघडतो परमेश्वर पिता। तू ये आणि आमच्या हृदयामध्ये वास कर। माझ्या देवा, तुझं वचन सांगतं तुमचं शरीर हे माझं मंदिर आहे, तुम्हाला ठाऊक नाही काय? माझ्या राजा, आज प्रत्येकाने तुला स्थान द्यावं, प्रत्येकाचं हृदय मन तुझ्यासाठी उघडावं दे बापा, आणि तू प्रत्येकामध्ये वस्ती करावी असं होऊ दे, की जेणेकरून आमचा आनंद कोणीच आमच्यापासून काढून घेऊ शकत नाही, कोणीच चोरून घेऊ शकत नाही। राजा, तू आमच्यामध्ये वास कर। या नाताळाच्या समयाला परमेश्वर पिता, आमचा आनंद ह्या 8 दिवसात, ह्या महिनाभरात संपू देऊ नकोस। तर प्रभू, तुझं येणं होईपर्यंत तो आनंद आमच्या हृदयामध्ये टिकून राहावा, वाढत जावा असं होऊ दे। धन्यवाद, तुझ्या वचनाबद्दल आभार मानतो। जे वचन पेरलं गेलंय 30 पट, 60 पट, 100 पट फळ देणारा कर, आणि सर्व गौरव तुलाच मिळू दे। आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, तुलाच देतो। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन, आमेन।